नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गाजरचा हलवा बनवत आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने। म्हणजे इथे गाजर आपल्याला अजिबात किसायची गरज नाही आहे, तर डायरेक्ट आपण कुकरमध्ये हा हलवा बनवत आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज आपल्याला बनवता येईल असा। सर्वात आधी 1 किलो गाजर घेतले आहे मी। हे काही असे गावरानी गाजर घेतले आहेत बघा, छोटे छोटे असतात, पण याला स्वाद खूप छान येतो ह्या गावरान गाजराचा। आणि काही असे मोठ्या आकाराचे गाजर घेतले आहे, म्हणजे अर्धा किलो असं प्रमाण घेतलं आहे मी। तुम्ही कोणतेही एक गाजर घेऊ शकता। तर इथे स्वच्छ धुवून गाजर घेतले आहे। आता आपण हे कट करून घेणार आहोत। तर कट कसे करायचे बघा, याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहे किंवा तुकडे करायचे आहेत। आणि हा जो पांढरा भाग आहे तो घ्यायचा नाही आहे आपल्याला, तो काढून टाकायचा। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला हे काढून टाकायचं आहे। छोट्या साईडला नाही काढलं तरी चालतं, पण जे मोठे मोठे गाजर असतात त्यामध्ये भरपूर असं हे पांढरा भाग येतो बघा, आणि तो खायला चांगला लागत नाही, त्यामुळे नक्की तो काढून टाका। तर हे असं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत संपूर्ण गाजर। मी 2 प्रकारचे गाजर घेतले आहे इथे। गाजर आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। वाटलं तर तुम्ही पिलरच्या सहाय्याने याचं वरचं साल देखील काढून घेऊ शकता। मी नाही घेत, म्हणजे मी काढत नाही आहे, फक्त स्वच्छ असे धुवून घेते आणि नंतर बारीक कट करून घेते। तर हे असं आपल्याला संपूर्ण जे गाजर आहेत ते अशाच पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहे। आणि हा पांढरा जो भाग आहे तो काढून टाकायचा। कुकरमध्ये करणार आहोत, थोडे मोठे तुकडे केले तरी काही हरकत नाही, कारण 2 शिटीमध्येच हे मऊ असे शिजून तयार होतात। तर अशा पद्धतीने मी हे सर्व गाजर जे आहे ते कापून घेते। आता हे संपूर्ण जे गाजर आहेत ते असे कट करून तयार झाले आहेत। आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत आणि या कुकरमध्ये हे गाजर जे आहे ते शिजवून घेणार आहोत। अगदी झटपट हलवा बनवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा। पटकनी होतो आणि मस्त असा लगे दाणेदार मऊसूत हलवा होतो, फार वेळ लागत नाही। कुकरमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। फार तूप टाकायचं नाही, कारण नंतर आपण तूप टाकणार आहोतच। इथे एक छोटा चम्मच एवढं तूप टाकून घेतलं। तूप मेल्ट झालं की मग हे जे कट केलेले गाजर आहेत ते आपण यावरती टाकून घेणार आहोत। इथे 1 किलो गाजरचा हलवा बनवत आहे मी। आणि हा जो पांढरा भाग आहे तो टाकून द्यायचा आहे आपल्याला, तो चांगला लागत नाही आहे। आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं या तुपामध्ये। आता हे व्यवस्थित असे तुपावरती परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जे कोमट केलेलं दूध आहे ते टाकून घेणार आहोत।
साधारण अर्धा लिटर दूध यामध्ये टाकलं आहे. दुधाचं प्रमाण कमी अधिक तुम्ही घेऊ शकता. कुकरचं झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या. म्हणजे गाजर मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. या गाजरमध्ये ना तुम्ही अर्धा बीट किंवा 1 बीट जर टाकला ना तर अप्रतिम कलर येतो हलव्याला. नक्की घरामध्ये असेल तर टाकून बघा. आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काय टाकलं नाही आहे, पण असलं तर जरूर टाका. आता हे आपण शिजवून घेऊ. आता बघा 2 शिट्टी करून घेतली आहे कुकरची आणि यामधली पूर्ण वाफ बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपण हे कुकर इकडे खाली घेऊन टाकू आणि या गॅसवरती कढई ठेवणार आहोत आपण. थोडीशी वाफ जाईल या कुकरची, तोपर्यंत आपण 2-4 हिरवी वेलची जी आहे ती या खलबत्त्यामध्ये फ्रेश अशी कुटून घेणार आहोत. म्हणजे याचा खूप छान स्वाद येतो. किंवा तुम्ही वेलची पावडर बनवून देखील ठेवून शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकता. तर मी या वेलचीचे जे टरफलं आहेत, सालं आहेत, ते फेकून न देता आपण याचा चहामध्ये उपयोग करणार आहोत. हे असेच ठेवून देते. वेलची वाटता वेळेस थोडीशी साखर टाकायची आणि कुटायची. तर बघा छान वेलची बारीक झाली आहे. आता आपण साईडला ठेवून देऊ आणि या कढईमध्ये आहे तर तूप गरम करायला घेऊ. म्हणजे तूप गरम होते तोवर आपण बाकीची सुद्धा कृती करणार आहोत. साधारण इथे 1 वाटी साजूक तूप घेत आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण घेऊ शकता. तर हे साजूक तूप छान असं गरम होऊ द्यायचं. गाजरचा हलवा म्हटलं की कसं तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागतं. इथे मी काजूचे तुकडे घेतले आहे असे बारीक बारीक करून. तुम्ही बदाम जे काय तुमच्या घरामध्ये ड्रायफ्रूट्स असतील ते घेऊ शकता. मी इथे फक्त काजू घेतले आहेत कारण माझ्याकडे काजूच आहेत. आता हे आपण कुकरचं झाकण काढून घेणार आहोत आणि हे जे शिजलेलं गाजर आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान मऊसूत झालं आहे. आता हे मॅश करून घेणार आहोत आपण मॅशरच्या सहाय्याने. एकदम असं बारीक करून घ्यायचं. हे तुम्हाला जरी पातळ वाटत असलं तरी पण आपण जेव्हा या तुपामध्ये टाकू तेव्हा ते घट्ट होतं. तर बघा इथे रवाळदार असं हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी कमी मेहनतीमध्ये हे बारीक होतं. याला फार वेळ लागत नाहीये. फक्त शिजवता वेळेसच व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. आता तूप गरम झालेलं आहे बघा. या तुपामध्ये आपण हे काजूचे जे तुकडे आहेत ते थोडेसे तळून घेणार आहोत. आपण बिना खव्याचा गाजर हलवा बनवत आहोत. आता हे थोडंसं आपण तुपावरती हे काजू फ्राय करून झाले की मग यामध्ये हे मॅश केलेलं गाजर जे आहे शिजवून घेतलेलं आणि मॅश केलेलं ते टाकून घेणार आहोत. आणि छान मिक्स करून घेणार आहोत या तुपामध्ये.
तुपात हे मिक्स करून झालं की लगेचच आपण यामध्ये साखर टाकून घेत आहोत. तर आता इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे अर्धा वाटी साखर घेत आहे. साखरच्या ऐवजी तुम्ही गुळाचा देखील इथे वापर करू शकता. फक्त गुळ बारीक करून घ्यायचा. आता या साखरेला सुद्धा पाणी सुटतं बघा. आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला संपूर्ण असं कोरडं करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. आता हे 2-3 मिनटं शिजवून घेते आणि छान असा हा गाजर हलवा तयार होईल बघा. झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता एक 2-3 मिनटं आपण हे छान असं कोरडं करून घेतलं आहे बघा. आता याच्यानंतर आपल्याला हे शिजवायचं नाही. गॅस इथे बंद करायचा आणि ही वाटलेली जी फ्रेश अशी वेलची पूड आहे ती टाकायची, मिक्स करायची छानपैकी आणि मस्त हा गाजरचा हलवा गरम गरमही तुम्ही खाऊ शकता किंवा थंड झाल्यावर देखील खाऊ शकता. अप्रतिम झाला आहे. नक्की अशा पद्धतीने करून पहा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि आधीच ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.